चालेल. Very good evening once again, ma'am. Here we are just doing the overview of all the kind of topics what we have seen. I'm just going to ask few questions to you. तुम्हाला जेवढे जमतील येस सर. तेवढे उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये, ठीक आहे. मॅम, शूडचा ओके. उपयोग सांगा मला. शूडचा एक किंवा दोन तुम्हाला जेवढे आठवते तेवढे सांगा, काही हरकत नाही. शक्यता ॲबिलिटीसाठी नाही, शूडचा उपयोग आपल्याला आपण ऑब्लिगेशन साठी वापरतो, बंधनकारक ऑब्लिगेशन. क्रिया. ऑब्लिगेशन म्हणजे बंधनकारक क्रियांसाठी वापरतो, राईट. येस. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा उपयोग त्याचा असतो तो म्हणजे सल्ला देण्यासाठी लोकांना, है ना. सल्ला देण्यासाठी पण आपण येस. शूडचा वापर करत असतो. हे दोन महत्वाचे उपयोग जरी लक्षात राहिले तरी खूप झालं, काही हरकत नाही. त्याच्यानंतर मेचा उपयोग सांगा बरं कशासाठी होतो मेचा. मी नाही. बघा बघा बघा, मागे बघा, नोटबुक काढा. बघा त्यात दिसतंय का मेचा उपयोग काही. थोडं मागच्या कन्सेप्टला रिकॉल करत राहायचं ताई, म्हणजे आपल्या लक्षात राहतं काय कशाला वापरतो, काय कशाला येस वापरतो. येस. परमिशन घेण्यासाठी आणि पॉसिबिलिटी आणि शुभेच्छा देण्यासाठी. शुभेच्छा देण्यासाठी. शुभेच्छा देण्यासाठीचं एखादं उदाहरण सांगा. मे गॉड ब्लेस यू. राईट, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅडम मला कॅनचा उपयोग सांगा बरं कशासाठी होतो कॅन. कॅन म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी. नाही, कॅन शक्यता दर्शवण्यासाठी नाही होत. मी करू शकतो. योग्यता, क्षमता. हा, योग्यता आणि क्षमता, ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी जी असते तर ती दर्शवण्यासाठी आपण करू शकतो, राईट. येस. ओके. त्याच्यानंतर पुढचा उपयोग आहे मॅडम, पुढचा प्रश्न आहे पुढचा उपयोग कशासाठी होतो सांगा बरं पुढचा. कॅनचा भूतकाळ पुढ आणि विनम्र विनम्र विनंती हा, करण्यासाठी. विनम्र विनंती करण्यासाठी. पुढचं एखादं उदाहरण सांगा मॅडम मला प्लीज. हाय कुड प्लीज गिव्ह मी अ फाईल. नाही, कुड यू प्लीज गिव्ह मी अ फाईल. कुड यू प्लीज कुड यू प्लीज गिव्ह मी प्रश्नार्थी वाक्य. फाईल. ओके. राईट. नंतर हॅव टू हॅज टूचा उपयोग सांगा बरं मॅडम प्लीज. हॅव टू हॅज टू बंधनकारक म्हणजे केलंच पाहिजे, करायलाच पाहिजे याच्यासाठी. राईट, बंधनकारक क्रियांसाठी आपण वापरू शकतो, अगदी बरोबर आहे ना. हा. राईट, अगदी बरोबर आहे. नंतर विल हॅव टू चा उपयोग कशासाठी होतो सांगा बरं. विल हॅव टू. विल हॅव टू म्हणजे ही गोष्ट पुढे होईलच ओके. हे दर्शन. नाही, करावंच म्हणजे लागेल, खावंच लागेल यासाठी करावंच भविष्यकाळासाठी आपण हा वापरू शकतो. राईट. भविष्य. हा. ओके. सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग कशासाठी होतो सांगा बरं मॅडम. सिंपल पास्ट जी एखादी क्रिया पूर्ण झाली आणि त्याचा परिणाम पण पूर्ण झाला आहे हे दर्शवण्यासाठी. बर, अगदी बरोबर आहे, गुड. त्याच्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कशासाठी होतो बरं सांगा. चालू क्रिया वर्तमानात काळातील चालू क्रिया दर्शवण्यासाठी. तो चालू वर्तमान काळ होतो. साधा वर्तमान काळ कुठे वापरतो, साधा वर्तमान काळ.
हम्म, नाही लक्षात येत सर. नाही आले. साधा वर्तमान हा नाही. नेहमी घडणारी क्रिया, सतत घडणाऱ्या क्रियेसाठी वापरू शकतो आपण. राईट. येस. हा, आणि मग सिंपल फ्युचर टेन्सचा वापर कधी करतो सांगा बरं, सिंपल फ्युचरचा. सिंपल फ्युचर नाही येत सर लक्षात. नाही. हा. सिंपल फ्युचर, सिंपल फ्युचर आपण भविष्य काळात घडणारी फिक्स क्रिया दाखवण्यासाठी सिंपल फ्युचरचा टेन्स वापरतो. राईट. फिक्स क्रिया येस सर. दर्शवण्यासाठी. आलं लक्षात. येस सर. येस. राईट. ओके, फाईन. सर एक प्रश्न विचारायचा ना. बोला ना. स्पेलिंग मिस्टेक त्याच्यासाठी काय करता येईल? दोन गोष्टी कराव्या लागतात मॅडम स्पेलिंगसाठी. एक, सगळ्यात पहिले ना सुरुवातीला पाहून लिहायचा एक पॅराग्राफ किंवा 20 ओळी, 10 ओळी, 5 ओळी, रोज 5 ओळी पाहून लिहिण्याचा सराव जो असतो मॅडम, तो करायला पाहिजे. सुरुवातीला साधारणतः येस. 1 महिना पाहून लिहिण्याची सवय लावली पाहिजे. दुसऱ्यांदा काय करायला पाहिजे, तर दुसऱ्या वेळेमध्ये सेकंड स्टेजमध्ये समोरच्याला डिटेक्ट करायला सांगायचं आणि आपण लिहायचं आणि क्रॉस चेक करायचं की आपण किती बरोबर लिहितोय म्हणून. या दोन प्रोसेसने पण आपल्या प्रत्येक वेळेस स्पेलिंग. कसं स्पेलिंग मिस्टेकच भरपूर होतात प्रत्येक वेळेस. हा, मग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना ताई, ह्या दोन्ही गोष्टी जर सातत्याने करत राहिलं तर स्पेलिंग मिस्टेक्स कमी व्हायला लागतात. एक दुसरी महत्वाची गोष्ट अजून, ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय ना की माझी स्पेलिंग चुकते, तर त्यावेळेला आपल्याला मॅडम ते स्पेलिंग शोधून लिहिलं पाहिजे. म्हणजे काय होतं, त्यावेळेला आपण ते स्पेलिंग आपल्या डोळ्याखालून जातं, कानावर पडतं, बरोबर आहे, आणि लिहिल्या पण जातं. येस. मग त्याचं रिपिटेशन होतं त्या फेजला. मग जेव्हा गरज पडते ओके. तेव्हा आपण प्रॉपर पद्धतीने त्याला करायला लागतो. मग तेव्हा आपल्याला परत पुढच्या वेळेला लिहित असताना ते स्पेलिंग आठवायला लागतं, अरे हा हे कसं कसं होतंय म्हणून. कारण स्पेलिंगचा खेळ ओके. कसा आहे मॅडम माहितीये का, ह्या वयामध्ये आपण स्पेलिंग पाठ नाही करू शकत सगळे, बरोबर आहे. या वयात दोन बरोबर. प्रकारे स्पेलिंग लक्षात राहतात, हाताखालून गेले पाहिजे, रिपिटेशन झालं पाहिजे, हा. बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ओके. जेव्हा जेव्हा लिहितो आपण तेव्हा तेव्हा ते शोधून लिहिलं पाहिजे, म्हणजे मग बरोबर लिहायची सवय लागते. ओके. आपल्या हातांना चुकीचीच लिहायची सवय असते, मग आपण काय करतो, त्यातल्या त्यात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो. पण मग वेळ बरोबर. मारून नेऊन नेक्स्ट टाइमला परत काय करतो, नेक्स्ट टाइमला परत वेळ मारून नेतो आपण. मग त्याला काही अर्थ हा. नाही. एकदा आपल्याला भेट होईल, परंतु नेक्स्ट टाइम आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल. ओके. आलं लक्षात. येस. 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 अजून काही प्रश्न. नाही. तुमची सुट्टी रविवारी असते ना. हा रविवारी. बरं बरं, चालेल, काय हरकत नाही. मग एखाद्या रविवारी आपल्याला आता भेट घ्यावा लागेल वाळूजला आलो म्हणजे तिकडे. कारण हा पहिला या ना या कोर्स, ना सर, काय हा हरकत नाही. पहिला कोर्स कंटेंट प्रोसेस मध्ये आपण एकदा भेट घेत असतो, लोकलला असेल कोणी जवळ तर आपण एक भेट नक्की ओके. घेऊया. त्याच्यानंतर येस. येस. अजून काही डाऊट्स असतील मॅडम तर डाऊट्स काढून ठेवा. उद्याचं जे सेशन आहे शेवटचं आपलं, तर डाऊट सेशनचं सेशन असेल. तुमचे काय काय डाऊट ओके. आहेत सगळे डाऊट काढून ठेवा. उद्याच्या सेशन मध्ये आपण ते कव्हर करूया. काही ओरल प्रॅक्टिसची येस. प्रोसेस मला विचारली जाईल आणि मग L2च्या ओके. प्रोसेसला आपल्याला काय काय कंटेंट शिकायचे ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. ओके. येस. राईट. तर उद्या हे जे येस. टॉपिक दिलेले आहेत हे टॉपिक प्रिपेअर करायला सुरुवात करा. ओके. ओके सर. प्रिपेअर केल्याच्या नंतर, लिहिल्याच्या नंतर फोटो काढून पाठवा, त्याचं क्रॉस चेकिंग होईल. ओके. आणि क्रॉस चेकिंग झाल्याच्या नंतर बरोबर लिहिलेला पार्टचा व्हिडिओ बनवायचा तुम्हाला. नंबर. सही. चालेल. हो. येस सर. चलो ठीक आहे मॅडम, काही बात नाही. चलो फाईन. आजचे दिवस थोडंसं थांबूया, मला एका ठिकाणी जायचंय मीटिंग प्रोसेस ओके. आहे, ओके सो आय काय जस्ट हरकत स्टे फॉर दॅट. फाईन. ओके, उद्या भेटूया आपण मॅडम. नाही. फाईन. पण उद्या येस. शेवटच्या येस सेशन सर. मध्ये येस. काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. ओके.
ओके, बाय बाय, ओके बाय.